जादूची काढणी प्रल्हादाकडं. प्रल्हादानं म्हटलं, देवा माझ्या गुरुदेवानं मला सांगितलं आहे आपला वास आहे कुठं. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. वैकुंठात आपण आहात का? योगियांच्या हृदयामध्ये आपण आहात का? माझ्या गुरुदेवानं मला सांगितलं भगवंताला तुला जर जाऊन भेटावं असं वाटलं तर ज्या ठिकाणी भगवंताचं संकीर्तन होत असेल, ज्या ठिकाणी भगवंताची कथा सुरू असेल, परमात्मा त्या ठिकाणी एका दूरवर कोपऱ्यामध्ये बसलेला नाही, उभा असेल. मग मला सांगा देवा, तुम्ही मला नरकामध्ये टाकलं आणि नरकामध्ये टाकल्या बरोबर मी जर तुमच्या नावाचा जयघोष करू लागलो तर तुमच्या नावाच्या जयघोषाच्या माध्यमातून नरक राहील का? तुम्ही सांगा. भगवान शुकदेवजी वर्णन करतात, राजन प्रल्हादानं भगवंताची स्तुती केली. प्रल्हादानं म्हटलं, देवा जर खऱ्या अर्थानं मला द्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर एक द्या. काय काय मागितलंय प्रल्हादानं? प्रल्हादानं म्हटलं, देवा मला अशा प्रकारचं मन द्या या मनाला कधीही कोणाकडं मागण्याची इच्छा झाली नाही पाहिजे, कधीच कोणाकडे मागण्याची इच्छा न हो असं मन मला द्या. आणि या एका मागण्याच्या माध्यमातून प्रल्हादानं सगळं काही आपलंसं करून घेतलं. सगळं काही. आपणही कधी जर देवाजवळ गेलात ना तर कधीतरी असं म्हणून बघा बरं की मी आज माझ्यासाठी नाही आलो, आज माझ्या शेजाऱ्याचं बरं झालं पाहिजे, त्याच्याकडं अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, देवा अरे त्यांना सुखी ठेव, असं करून बघा ना. एवढी उदारता आपण दाखवून बघा आणि मग दुसऱ्या दिवसापासून बघा की आपल्या स्वतःला आपलं जीवन, आपल्या जीवनामध्ये कुठेतरी परिवर्तन होत आहे हे आपल्याला जाणवेल, हे आपल्याला भगवान शुकदेवजी वर्णन करतात, राजन प्रल्हादानं म्हटलं, देवा माझ्या वडिलांना आपला कायम तिरस्कार केला, तेव्हा माझ्या वडिलांवर कृपा असू द्या, यापेक्षा मला बाकी काही नको. बघा ज्यानं त्रास दिला अशावर पण कृपा झाली पाहिजे, अशा प्रकारची बुद्धी आपल्याला होणं हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. आणि अशी बुद्धी कधी होईल? साधनेनं सिद्धी मिळेल, पण भक्ती केल्यानं, सत्संग केल्यानं काय होईल? आपला भाव शुद्ध होईल. सिद्धीची आवश्यकता नकोय, आवश्यकता आहे आज आपल्या विचाराच्या शुद्धीची आवश्यकता आहे. प्रल्हादांचा राज्याभिषेक होतो. भगवान दत्तात्रय स्वयं प्रल्हादाला उपदेश त्या ठिकाणी करतात. भगवान त्या ठिकाणी भगवान नृसिंह अंतर्धान होतात. नृसिंह भगवान पूज्य गोविंद महाराजांना जायचं आहे, त्यामुळे त्यांचं पाद्यपूजन आता या ठिकाणी होईल. आणि पाद्यपूजन झाल्यानंतर आपण पुढचा कथेचा क्रम आपण घेऊया. महाराजांचं पाद्यपूजन होईल आणि महाराजांना एक विनंती आहे की आपण 5 मिनिट का होत नाही आपला आशीर्वचन व्हावं ही अपेक्षा. गणेश गुरुजी
पाद्यपूजासाठी या. हा. आशीर्वचन आपण घेऊया महाराजांचं आधी आणि त्यानंतर पाद्यपूजा. नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायणा 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 गोविंद गोपाल नारायणा. कृपा करा टाळी वाजवा बोला. नारायणा गोविंद गोपाल नारायणा 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 गोविंद गोपाल नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायण गोपाल नारायणा गोविंद 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 गोपाल भागवत भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंद वल्लभं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. आनंदकंद परमात्मा श्री हरीची अतीव सुंदर अशा प्रकारची कथा या ठिकाणी सुरू आहे.
भगवंताची कथा ज्या ज्या ठिकाणी असते त्या त्या ठिकाणी अनेक संत सज्जन उपस्थित होत असतात. दृश्य संत सज्जन उपस्थित होतील यात नवल नाही. अदृश्य रूपानं वावरणाऱ्या संत सज्जनांच्या विभूती या ठिकाणी येत असतात. आपल्याला ठाऊक असेल, रामकथेचा विचार करीत असताना प्रभू रामचंद्र ज्यावेळी या भूतलाला सोडून निघून चालले होते, त्यावेळी सगळी आवरावर चाललेली असताना हनुमानजींना प्रभू रामचंद्रांनी विचारलं की हनुमंता, अरे साकेत धामाला माझ्याबरोबर चल ना. देवाला विचारलं हनुमंतानं की देवा, तिथे तुमची कथा आहे का? रामाने म्हटलं, हनुमंता मी आहे ना तिथे. देवाला हनुमंतानं विचारलं, का देवा तुम्ही आहेत हे विचारित नाही मी, तुमची कथा तिथे आहे का सांगा. अरे सीता आहे, सीता मातोश्री असेनात का, पण तुमची कथा आहे का सांगा. त्यावेळी भगवंताला हे सांगावं लागलं की नाही, साकेत धामामध्ये माझी कथा नाही, सगळे मौन असतात, तिथे काही कथा चालत नाही. म्हटलं देवा मग तुमची तुम्ही जा, मी आपलं इथेच राहतो. यत्र यत्र प्रभू राम कीर्तन, ज्या ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालते त्या त्या ठिकाणी हनुमानजी येतात. रामचरित्र चालत असताना हनुमानजी येतात. हे जसं असावं त्याप्रमाणे अनेक कृष्ण भक्त अदृश्य शक्तीनं ज्या ठिकाणी कथा भगवंताची चालते, जी कथा निरहंकार प्रवृत्तीनं होते, जी कथा निर्लोभ प्रवृत्तीनं होते आणि जी कथा भगवंताच्या प्राप्तीच्या इच्छेनं होते, अशा प्रकारच्या कथेच्या ठिकाणी हे संत सज्जन येत असतात आणि त्याद्वारा त्या कथेत आनंद अत्यंत सुंदर पद्धतीनं चालतो. भागवती कथेचं महात्म्य काय वर्णन करावं महाराज. भागवती कथेबद्दल आपण पहिल्याच दिवशी कदाचित ऐकलं असेल की श्रीमद भागवते महामुनी कृते किंवा परैरीश्वर. श्रीमद भागवत जे आहे त्या भागवताचा परिणाम असा सांगितला आहे, केवळ श्रवण मात्रानं परमात्मा श्रीहरी किंवा परैरी सद्यो हृदय अवरुध्यते अत्र कृतीभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात. परमात्मा आपल्या अंतरंगामध्ये अवरुद्ध होतो, येतो, पहिल्यांदा उपस्थित होतो आणि उपस्थित झाल्यानंतर आपल्या मनाशी त्याचं संधान इतकं जोडलं जातं, आपल्या मनाशी त्याचा संबंध इतका जोडला जातो की जसं एखाद्याच्या घरी गेल्यानंतर 5-7 दिवस राहिल्यानंतर आम्हाला अनेक वेळा हा अनुभव येतो की तिथून निघावंच वाटत नाही, असं होतं ना. हे जसं असावं त्याप्रमाणे आपल्या अंतरंगाची स्थिती भागवताच्या श्रवणानं अशी होते की देव आला की देव म्हणतो आता राहतो इथं, जाऊ दे आता काही जात नाही मी इथून. याला हृदय अवरोधन म्हणतात. हृदयात येणं आणि त्याच ठिकाणी जनाबाईंनी हेच सांगितलं ना, हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जवाजुरी विठ्ठल पायी घातली बेडी, जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडिवी तुला. हे जसं असावं लक्षात ठेवा. श्रीमद भागवतामध्ये आत्ताच आपण अत्यंत गोड अशा प्रकारची प्रल्हादजींची कथा ऐकली. प्रल्हाद केवळ 7 वर्षाचे, पण 7 वर्षाचे असताना सुद्धा एवं व्रतस्व प्रिय नाम कीर्त्या जातानुरागः द्रुतचित्त उच्चैः हसत्यथो रौदिति रौति गायति उन्मादव नृत्यति लोकबाह्यः. ही जी भक्तीची सर्वोत्तम स्थिती आहे, भगवंताच्या नामाचं व्रत ज्यानं धारण केलं. नामाचं व्रत धारण करणं म्हणजे काय, तर आज मी इतका जप केल्याशिवाय पाणीही घेणार नाही, याला नामाचं व्रत म्हणतात. कमीत कमी 10,000 जप केल्याशिवाय, देवाच्या नामाचा जप केल्याशिवाय मी पाणीही घेणार नाही, अशा प्रकारचा नियम जो आपल्या जीवनात करतो, लक्षात ठेवा परमात्म्याचं प्रेम त्याच्या अंतरंगात आल्याशिवाय राहत नाही. कथा ऐकलीच पाहिजे यात शंका नाही, पण कथा ऐकणं हे कशा करता असतं, आपली चार्जिंग करून घेण्याकरता असतं.
रोज रोज कोण कथा देणार आहे आपल्याला? 7 दिवस कथा मिळते यात शंका नाही, पण 7 दिवसानंतर आपल्याला आपलं आपलं बघावंच लागतं ना काही ना काही. आणि ते आपलं आपलं बघणं म्हणजे काय, तर भगवंताच्या नामाचा नियम आपण घेणं. एवं व्रतः, कशाचा नियम? एवं व्रतः स्वप्रिय नाम कीर्त्या. आपल्याला जे आवडेल ते नाव. एक आहे का देवाचं नाव? किती आहे? हजारो आहेत की नाही? त्यातलं कोणतंही जे आवडेल ते. महाराज एक 2-3 मिनिट घेतो बरं. एवं व्रतः स्वप्रिय नाम कीर्त्या. परिणाम काय? जातानुराग. अंतःकरणात प्रेम निर्माण करावं लागत नाही, आपोआप आतून त्याची उत्पत्ती होते. जातानुराग. त्यानं काय होतं? द्रुतचित्त. चित्त द्रवीभूत होतं. इतर कशानंही चित्त द्रवीभूत होत नाही. 3 प्रकार आहेत बघा. गारगोट आहे, साखर आहे आणि बर्फ आहे. गारगोट द्रवीभूत होते, पण कशात होते? भट्टीत पडल्यावर द्रवीभूत होते. साखर पाणी लागल्यावर द्रवीभूत होते. आणि बर्फ काय लागल्यावर द्रवीभूत होतं? नाही, ते आपोआपच द्रवीभूत असतं. तसं काही जणांचं चित्त गारगोटीसारखं असतं. तुमचं नाही सांगत, माझ्यासारख्याचं सांगतो. गारगोटीसारखं असतं. कुठं तरी झळ बसल्याशिवाय, कुठं तरी चटका बसल्याशिवाय ते द्रवीभूत होत नाही. त्यानंतर काही जणांचं चित्त साखरेसारखं असतं. थोडं पाणी लागलं मग द्रवीभूत होतं. कथा असली द्रवीभूत होतं, आणि घरी गेले की जैसे थे, मग जैसे थे, मग तिथं काही नाही, असंही होतं. पण ज्यानं भगवंताच्या नामाचा नियम घेतला त्याचं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण बर्फासारखं असतं, सतत द्रवीभूत राहतं. लक्षात ठेवा, भगवंताला अशा प्रकारचं चित्त खूप आवडतं, द्रुतचित्त. आणि द्रवीभूत चित्ताचं लक्षण काय? उच्चैः गायति. ज्या वेळी भगवंताचं नामस्मरण चालेल त्या वेळी त्याला मोठ्याने नामस्मरण करा असं सांगावं लागत नाही. नामस्मरण करा, टाळी वाजवा, मग इकडं तिकडं बघायचं, कोणी माझ्याकडं बघत तर नाही ना असं म्हणून टाळी वाजवायची, असं त्याचं होत नाही. अरे मी आणि देव या ठिकाणी आहे ना, आता विचार करायचा नाही, अशा प्रकारची त्याची भावना होते. उच्चैः गायति, हसती. कधी कधी भगवंताचं स्मरण आणि भगवंताचा मिलाप झाल्यानंतर तो हसतो सुद्धा. कधी कधी मोठ्यानं ओरडतो सुद्धा. रवती, कधी कधी रडतो सुद्धा. उन्मादवन नृत्यती, अगदी उन्मत्तासारखा नृत्य करतो भगवंताच्या नामस्मरणामध्ये. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे एक प्रमाण सांगतो. आनंद तेथीचा मुखियासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे, पांगुळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, नाचत पंढरी जाऊ रे खेळिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. भगवंताच्या नामचिंतनाचा परिणाम कसा होतो अगदी थोडक्यात सांगतो. विषयाचा परिणाम कसा आहे आणि नामस्मरणाचा परिणाम कसा आहे. पहिल्यांदा सांगितलं, मुखियासी वाचा. भगवंताच्या नामस्मरणानं मुख्याला वाचा फुटते. मला सांगा, व्यवहाराचं खूप बोलत गेलं तर शेवटी माणसाची वाणी नीट राहते का? नाही राहत. शेवटी पप होतं की नाही? हे काय मुक होणं आहे. म्हणजे व्यवहारातलं बोलत गेलं की बोलणारा मुका होतो, बरोबर आहे. त्यानंतर खूप काही ऐकत गेलं. आता हे मोबाईल निघाले, त्याचे ते कोणते इयरफोन निघाले, त्याने माणसाची कानाची शक्ती राहते का? नाही, माणूस बहिरा होतो. आता ह्याचाही आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. तुम्ही मुका बहिरा ऐकला असेल, त्यात काय आहे हे सगळं तिकडे मी जात नाही. पण मनुष्य बहिरा होतो. मनुष्याला भगवंताची कथा ऐकावी न वाटणं हे त्याच्या बहिरेपणाचं लक्षण आहे. मनुष्याला भगवंताचं नामस्मरण करावं न वाटणं हे त्याच्या मुकेपणाचं लक्षण आहे. मुका होतो, बहिरा होतो. अजून काय? आंधळ्यासी डोळे. जास्त टीव्ही पाहिल्यानं चष्मा लागतो का नाही लागत सांगा बरं? लवकर लागतो. आजकाल पोरांना 4-4, 3-3 वर्षाच्या पोरांना चष्मा लागायला लागला. म्हणजे डोळ्यांचा आणि त्याच्या विषयाचा संबंध आला की आपोआप डोळ्यांची ताकद निघून जाते. आंधळ्यासी डोळे. बरं, जास्त विषय भोग केल्यानं पायातली ताकद राहते का निघून जाते? निघून जाते. माणूस पांगळा होतो. पांगुळ्यासी पाय.
आणि विषयाच्या संबंधात राहिल्यानं तरुणाचा म्हातारा होतो का म्हाताऱ्याचा तरुण होतो? सांगा ना काहीतरी. म्हाताऱ्याचा तरुण होतो ना, बरोबर आहे ना? अहो नाही, तरुणाचा म्हातारा होतो. तरुणाचा म्हातारा होतो विषयात राहिलं की. विषयाच्या संबंधानं या सगळ्या प्रक्रिया उलट घडतात आणि नामस्मरणाच्या प्रक्रियेनं काय होतं हे सांगतो आणि थांबतो. नामस्मरणाच्या प्रक्रियेनं काय होतं? अरे मुके बोलायला लागतात, मुके बोलायला लागतात. मुकी या सीमाच्या बहिऱ्यांना ऐकता येतं, बहिरे ऐकती कानी रे. अंधांना डोळे फुटतात, ज्ञानाचे डोळे. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळसू तो विरेशा. हे स्तुती नव्हे, बहुवसा भाग्याचा तो परमात्मा नाही अशा महात्म्याबद्दल म्हणावं की अरे मी स्तुती करीत नाही, अरे तो खूप मोठा भाग्याचा असतो, त्याला ज्ञानाचा डोळा मिळालेला असतो. आंधळ्याचे डोळे. पांगळ्याला पाय मिळतात भगवंताचं नामस्मरण केलं की. आणि लक्षात ठेवा, शेवटचं वर्णन आहे, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. म्हातारे लोक तरुण होतात. मला सांगा, वारीला जेव्हा 75, 80 वर्षाचे लोक 10, 15, 20 किलोमीटर चालतात, ते तरुण झाल्याशिवाय चालतात का? बाकी इकडं तिकडं चालता येतं का त्यांना? नाही चालता येत. हे वृद्धत्वाचं, म्हातारपणातून तारुण्यात येण्याचं लक्षण आहे. मला हे सांगायचं आहे, कोणत्याही दृष्टीनं भगवंताशी आपला संबंध जोडा आणि भगवंताच्या नामस्मरणाशी आपला संबंध जोडा. हा संबंध जोडला गेला की आपोआप आपल्या आंतरिक दिव्य शक्तीचा जागर आतून होतो आणि त्याद्वारे आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे चार्जिंग आपल्याला भगवत कथेशिवाय मिळत नाही, भगवंताच्या कथेशिवाय मिळत नाही. आज आदरणीय हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य नारायण शास्त्री महाराज यांची अतीव सुंदर भागवत कथा श्रवण करणं आपलं चाललेलं आहे. आमचे आदरणीय वेदशास्त्र संपन्न गणेश शास्त्री, राहुल शास्त्री ह्या सगळ्यांनी आज्ञा केली म्हणून या ठिकाणी येणं झालं. वस्तुतः आपला अधिकार कोणताही नाही, कसाच नाही. त्यांच्या अंतःकरणातली भावना म्हणून या ठिकाणी येणं झालं असेल. महाराजांच्या कथेत थोडा अंतराय आला याच्यामुळे असो. भगवंतानं भगवत कथेकरता त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि त्याद्वारा त्यांच्याकडून भगवंताची सेवा आणि लोकजागराची सेवा निरंतर होत राहावी ही भागवत भगवंताच्या चरणी विनंती करतो. आणि यजमानांनी ज्या दृष्टीनं ही कथा ठेवली असेल त्यांना तो लाभ परिपूर्णत्वानं प्राप्त हो अशा प्रकारची प्रार्थना भागवत भगवंताच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पाठ्य